ऐकले दिदे, मग सर्व सुखासी पात्र होईले. हे प्रतिज्ञ तर माझे उघडाय का. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः. महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, त्यांची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासे पात्र होईले. हे प्रतिज्ञ तर माझे उघडाय का. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता
निवडलेली उभी ज्ञानियांचे राजे महावैष्णव योगी पावन मनाचा माऊली ज्ञानोबा यांची 9व्या अध्यायातील पहिली उभी आजच्या निरूपणासाठी घेतलेली आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे 9व्या अध्यायातली पहिली उभी जेव्हा माऊलीने आपलं सर्व आयुष्य संपन्न केलं आणि ज्यावेळेस जाण्याचा योग आला त्यावेळेस आपल्या समोर 9वा अध्याय त्यांनी समोर ठेवला होता आणि आपलं शरीर जसा आहे तसा त्या शरीराचा मध्य गाभा तसा हा ज्ञानेश्वरी मधला 9वा अध्याय जो आहे हा आपला गाभा आहे, आपला आत्मा आहे. आणि माऊलींनी या ठिकाणी उल्लेख करताना तरी अवधान ऐकले दिले, तरी हा शब्द वापरलाय. तरी हा शब्द आपण कधी बोलतो, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तरी हा शब्द माऊली आपले श्री गुरु निवृत्ती दादा समोर असताना तरी हा शब्द वापरू शकतात का? आणि समोर ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व त्यांच्यापेक्षा वयोवृद्ध लोक असतानाही तरी या शब्दाचा वापर केला. तरी अवधान ऐकले दिले मग सर्व सुखाशी पात्र होईले, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडायला. आपल्याला 3 मुद्दे इथे सांगितलेले. तरी अवधान ऐकले दिले मग सर्व सुखाशी पात्र होईले आणि हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडायला. आता माऊलीने कोणती प्रतिज्ञा केली होती आपल्याला सर्वांना माहित आहे. अवघाची संसार सुखाचा आज प्रवचनाला सुरुवात करण्या अगोदर आजच्या दिवसाचा पर्याय घेणं महत्त्वाचं आहे. कारण आज या घाटकोपर नगरीमध्ये ज्याला प्रति पंढरपूर असे म्हणतात, आजचा दिवसही योग्य आहे, आजचं ठिकाणही योग्य आहे. आणि आजचे जे सांप्रदायिक वारकरी आहे ते माझ्या जीवनामध्ये मला शोधून म्हणजे भेटले नसते. आमचे विठ्ठल महाराज आहेत, आमचे आयरे महाराज आहेत, अंकुश महाराज आहेत, आमचे बंधू आहेत, महादेव महाराज आहेत, साळेकर साहेब आहेत. पण ही मंडळी त्यांनी खऱ्या अर्थाने आपला पोलादपूर तालुक्यात नव्हे तर रायगड सारखं भूषण आज आपल्यामध्ये वाजवायला बसलेलं आहे. आपलं कोकण रत्न आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी वास्तविक प्रवचनकार कीर्तनकार नाही आहे. साळेकर साहेबांना माहिती आहे, आम्ही विद्यार्थी सेनेपासून आम्ही काम केलं आहे. मी मुंबईला असेल, संघटनेमध्ये असेल, पण आपल्यावरती बोलण्या अगोदर फक्त 2 शब्द कधीतरी ओळख करून देणं महत्त्वाचं असतं. नाही तर कधी कधी आयोजक मंडळ असू द्या किंवा आपले भाविक असू द्या, ते म्हणतात प्रवचन करायला त्यांची गाथा सांगून गेला. पण आज मलाही समाधान वाटलं इथे साळेकर साहेबांना जेव्हा पाहिलं. आम्ही आपले पार्टी साहेब गेलेत आपल्यातून, परंतु आम्ही ज्यावेळेस संघटनेत काम केलं त्यावेळेस जी आमची आत्मीयता होती शिवसेनेवर, मी ओघाने जर बाळासाहेबांवरती आला विषय तर मी बोलत, आणि बाळासाहेबांवरती का बोलू नये, कारण अयोध्येला
ज्यावेळेस भगवा ध्वज त्या ह्याच्यावरती फडकवला आणि बाबरीवरती आणि पत्रकारांनी सर्वांना प्रश्नचिन्ह केले. ज्यावेळेस बाळासाहेबांना विचारलं की बाळासाहेब, सर्व लोक म्हणतात हा भगवा ध्वज तुमच्या शिवसैनिकांनी फडकवला. साहेब म्हटले, मला स्वाभिमान आहे, जर माझ्या सैनिकांनी देशासाठी जर फडकवलं असेल, धर्मासाठी फडकवलं असेल तर बाळासाहेब पण एक संत होते. कारण आपल्याला आपल्या घरातली 4 माणसं एका ठिकाणी आणता नाहीत आणि लाखोंचा समाज जो भाषणाद्वारे आणत होता तो संत नाहीये. बाळासाहेब संत होते, फक्त आपण त्यांना पाहिले नाही. आज आपण बोलतो भगव्या ध्वजाच्या पताका, भगव्या पताका, भगवा ध्वज. पत्रकारांनी बाळासाहेबांना प्रश्न केला, साहेब तुम्ही भगवा ध्वजच नेमका का निवडला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, भगवा ध्वज म्हणजे रामरायांचा नाही, ना भागवत धर्माचा, ना वारकरी संप्रदायाचा. माझा उगवणारा सूर्यनारायणाचा रंग भगवा आहे आणि मावळणाऱ्या सूर्यनारायणाचा रंगही भगवा आहे. म्हणून माझ्या भगव्या ध्वजाचं तेज हे भगवा आहे. म्हणजे अख्ख्या जगावरती भगव्याचं जे तेज आहे ते माझ्या साहेबांनी एका शब्दामध्ये त्या ठिकाणी प्रकट केलं. आज आयोजकांचे विशेष आभार. अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, कार्याध्यक्ष आणि विशेष करून आयोजक. मी इथे आलो, अंकुश महाराजांनी कालच सांगितलं, महाराज मला नका सांगू, कारण का आझाद आम्ही काम करत, मी अदानीमध्येच काम करतो. आता मी चेंबूरला माझी ड्युटी आहे आणि माझी ड्युटी 9 वाजेपर्यंत होती आज विजिलन्स डिपार्टमेंटला. कारण सकाळी जायचं तर रात्री 9 वाजेपर्यंत काम करत असताना आध्यात्मिक हा आपला विषय नाही, गाभा नाही. परंतु आम्ही साडेकर साहेब वगैरे आम्ही आता पाठीमागे झालेलो. आता आम्हाला जर कोणतीच खुर्ची नसताना कमीत कमी संप्रदायाची ही खुर्ची आहे, मी आज भगवान शंकराच्या चरणी, माझा भोळा शंकर आहे आणि त्यांच्या चरणी सांगतोय. आणि हा साहेब पण येतील असते असते, परंतु त्यांच्या सेवेचा मोबदला त्यांना या दरबारात भेटला पाहिजे आणि याच ठिकाणी भेटला पाहिजे, एवढी तू सोय करून ठेव. धन्यवाद. या ठिकाणी सर्व आयोजकांचं, सर्व कमिटी मेंबर, माझ्या महिला वर्ग असतील, सर्व लहान मुलं असतील, बाल कलावंत असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय. कारण वेळ झालेली आहे आपली आणि आजचं प्रवचन म्हणजे प्रवचन नाही, विचारांची देवाणघेवाण आहे. आपण सर्व एका तालुक्यातले, एका जिल्ह्यातले आणि जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूचे सर्व सगळे सोयरे, मग सातारा, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, ठाणा आणि मुंबई, हा खेड, म्हणजे हा पूर्ण सर्व जिल्हा आपला एकत्रित येऊन आपण हा कार्यक्रम करतो. रत्नागिरीमध्ये ते आलं, खेड वगैरे, हा कोल्हापूर आला, बरोबर. तर मी या मंदिरात दादा जेव्हा आलो ना, खरोखर समाधान वाटलं. म्हणजे आपण चढत आलो रायगड, खाली नाव वाचलं रायगड, पण ते रायगड प्रत्यक्षात रायगड आहे. रायगडला जाताना येतं का त्याची दम लागणार नाही, परंतु तुमची दिनचर्या कशी आहे भगवंताला, आणि ही दिनचर्या करीत असताना आरोग्य आपलं नेहमी चांगलं राहणार. कारण एवढं उतरायचं आणि काही आता पैसे देऊन धावता येईल, परंतु आपण श्रमाने धावतोय आणि आपलं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण हा श्रम आपल्या नित्यनेम आपल्या जीवनामध्ये आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं आयुष्य, दीर्घायुष्य वाढो ही भगवंता चरणी प्रतिज्ञा करतो आणि आपण आपल्या प्रवचनाला पुढे सुरुवात करणार आहोत. मी मगाशी मंदिरामध्ये बसलो आणि ती ताई आली, ही छोटी, ती समोर बसली बघा, ती आली आणि भगवान शंकराच्या समोर नतमस्तक झाली आणि 1 मिनिट का होईना ती एकाग्र होती. देवाची द्वारी उभा Hare
नाव का घेतलं? अज्ञान वयामध्ये देवाच्या समोर आले, एकाग्र झाले. म्हणजे आपण तरुणांवरती संस्कार केले, नुसते तिथे कार्यक्रम केले नाहीत. तो माझा ओघ होता. महाशिवरात्री असू द्या, आजचा हा जो अधिक मास आहे त्याला आपल्याकडे लोंढा महिना किंवा लोंढा महिना असे बोलतात आणि ह्याला पुरुषोत्तम महिना असं म्हणतात. मला वाटतं मागच्या वर्षी माझ्या घरी मी ग्रंथ लावला होता आणि महाराज आलेले मला वाटतं म्हणजे अधिक मासमध्ये, आणि तो ग्रंथ लावताना मी घरातून सुरुवात केली. कोणालाही सांगितलं नाही, फक्त स्टेटसला ठेवला. एक 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 करता करता आम्ही ग्रंथ श्रवण करायला बिल्डिंग मधले आणि आपले ग्रामस्थ कोतवालकर डोंबिवलीमध्ये मोठ्या संख्येने आहेत आणि करता करता आम्ही 100 जण ग्रंथ श्रवणाला असायचो तिथे. आणि ज्यावेळेस आपण समाप्ती घेतली तर 1000 लोक फक्त महाप्रसादी आणि त्या ह्याला होती बिना निमंत्रणाची. ही यज्ञामध्ये ताकद घरामध्ये अधिक मास मध्ये. तर मी महाराजांनी मला काल फोन केला, मी जाणार होतो खरं रायगडला, पण माझ्या नशिबामध्ये हे रायगड होता. हा, आणि ते आज आले. तर मी महाराजांना म्हटलं, महाराज उद्या असं आमची मीटिंग आहे कोतवालची. ते म्हटले नाही, तुमचं नाव मी तिकडे दिलेलं आहे. बोललं ठीक आहे चालेल. मलाही म्हणजे संगीत प्रवचन काय असते मला शिकायचं आहे आणि हे शिकल्याच्या नंतर मला डोंबिवलीमध्ये याचं आयोजन करायचं आहे. मी तुमचं दर्शन घेण्यासाठी अंकुश महाराजांसाठी खरोखर टाळ्या होत्या. आता आम्ही येत होतो, मांढरे महाराज आणि अंकुश महाराज आमचा संवाद चालू असताना म्हटलं, महाराज मी संगीत प्रवचन कधी ऐकलं नाही. महाराज बोलतात आम्ही असताना म्हणजे खरोखर म्हणजे आज मला काय म्हणजे भीती नाही, कारण धडकरी वारकरी आणि धारकरी आणि शिवभक्तही आहे. कारण आजचा दिवस महत्वाचा आहे. आजचा जो दिवस आहे ना, आणि ह्या दिवसासाठीच मी थांबलो महाराज. मी मोठेपणा नाही सांगत म्हणजे तुम्हाला, मी व्यासपीठावरून सांगतोय. कारण हा दिवस आपल्या नशिबामध्ये येणं पण म्हणजे भाग्यच आहे. कारण आज आपल्या सर्वांचा पोशिंदा बरोबर आहे ना, शिवराज्याभिषेक जो सोहळा आहे आज रायगडवरती 3 दिवस 4 दिवस झाले धूमधडाका आहे. आणि त्या दिवसाचा योग माझ्या वाट्यामध्ये आला आणि हा क्षण मी कधी सोडणार नाही. शिव छत्रपती छत्रपती
हा आपला विषय नाही, कारण राजकारणी लोकांचा आवाज कसा असतो तुम्हाला माहित आहे. कोकिळा आणि कावळ्या याच्यामध्ये फरक आहे. परंतु संप्रदायामध्ये आले आम्ही थोडंसं आता म्हणजे थोडासा फरक करण्याचा प्रयत्न नक्की करतोय. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व चुकाची पात्र होईल, हे प्रतिपत्तर माझे उघड ऐका. मौलीने तरी अवधान हा शब्द जेव्हा वापरला ते सांगतात लक्ष देऊन ऐका. म्हणजे आतापर्यंत जे 8 अध्याय झाले त्याच्यामध्ये लक्ष नव्हतं का, आणि आतापर्यंत तुम्ही म्हणजे जे अध्याय ऐकले त्याच्या पुढे तुम्ही लक्ष देऊन ऐका असे माऊली का म्हणाले. इथपर्यंत म्हणजे जे आपण 8 अध्याय ऐकले किंवा श्रवण केलेले माऊलीने सांगितलेले, माऊलीच सांगणारे, श्रवण करणारे फक्त तेच आहे. स्वतः सद्गुरू दादा फुले आहे, मुक्ताबाई आहे, सोपान काका आहे. मग तरी हा शब्द का वापरला. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञतर माझे उघड ऐका. आता बघा आपली मुलं जेव्हा शाळेमध्ये जातात, शाळेमध्ये जात असताना 1ली ते 9वी त्यांचा अभ्यासक्रम चालू असतो. आई वडील तोपर्यंत त्यांना काही बोलत नाही. अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा, काही नाही. 1ली ते 9वी त्यांचं अभ्यासक्रम चालू असतो, शिक्षण चालू आहे. किती मार्क पडले हेही आई वडील बघत नाहीत. परंतु 10वीला गेल्याच्या नंतर आई बाबा काय बोलतात, हे बाबा आता तरी ऐक, तरी अवधान ऐकले तिचे. म्हणजे आता तरी ऐक, आता पुढे तुझी 10वी आहे. तो बोलतो आई मला 9वी मध्येच 90% आणि आता टक्केवारी काय मोजायचीच नाही. 92, 90, 80% सांगायला पण लोक लावतात. किती टक्के भेटले, 80%. 80% सांगायला पण भीती वाटते आता, कारण 90चाच आकडा सर्वांनी गाठलाय. 90, 92, 93, 95. 95 असेल तोच सांगणार मला 95%, नाही तर त्याला 92 आणि 98 म्हणजे असं सांगताना थोडस संकोच वाटतो. तर आता तरी व्यवस्थित अभ्यास कर. मग त्यांनी 9वी पर्यंत अभ्यास केला नव्हता का, केलेला. मग 9वी पर्यंत आई वडील तेच होते, मग आणि आता सांगणारे आई वडील तेच आहे. फरक झाला का श्रोता वक्ता, फरक नाहीये. म्हणजे आई वडील मुलं तेच आहे. परंतु 10वीलाच का सांगितलं. 10वी हा त्यांच्या पायरीचा पहिला पाया आहे. म्हणजे ज्ञानदेवरचिला पाया उभारिले देवालया. त्यांचा 10वीच्या नंतर पहिली पायरी म्हणजे पहिले 1 ते 9 म्हणजे अभ्यास नाही का आहे ना, परंतु 10वी वरती गुणवत्ता ठरवली जाते. आणि त्यानंतर आपल्याला जे काय आपले विषय निवडायचे असतील, आपल्याला जे साईट निवडायची असेल आपली, त्याप्रमाणे पुढे आपला मार्गक्रमण असतो. म्हणून आई वडील नेहमी सांगतात आत्ता तरी ऐक, आता तू 10वीला आहे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. आणि हे जर तुम्ही ऐकला तर तुम्ही सर्व सुखाशी पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. आता समोर दादा आहेत निवृत्ती दादा, आणि ते बोलतात पुढे बोल ना, पुढे तुला काय सांगायचं ते सांगायचं. दादा समोर श्री गुरु असताना म्हणजे माऊली असे बोलतात, तर त्यावेळेस माऊलींना म्हणजे आता संकल्प करणारे बरेच आहेत, प्रतिज्ञा करणारे बरेच आहेत. सर्वांनी प्रतिज्ञा केली, परंतु माऊलींची जी प्रतिज्ञा होती ती सकळ विश्वासाची होती. हे विश्वाची माझे घर, आणि त्या विश्वाची भीष्माने प्रतिज्ञा केली, बऱ्याचशा जणांनी प्रतिज्ञा केल्या, पण प्रतिज्ञा काय सफळ झालेल्या नाही. पण माऊलींची प्रतिज्ञा जी आहे ती सफळ झालेली आहे. आता बघा, तुम्हाला कधी आध्यात्मिक करताना आपल्या संसारातील काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण घेतल्या पाहिजे. एक जोडपं असतं, मुंबईला राहतं, आणि मुंबईला राहत असताना त्यांची आई गावी असते. आई गावावरून आलेली असते, आई अशिक्षित असते, ग्रामीण भागातील आई. मुंबईला आली, मुंबईला आल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये एक छोटं चिमुकलं लहान बाळ होतं, आणि त्या बाळाचं ऍडमिशन होणार होतं इंग्लिश शाळेत. इंग्लिश ऍडमिशन होताना त्यांनी काय सांगितलं आपल्या आईला, तू बाळाजवळ जास्त बोलत राहू नकोस, तुझी भाषा थोडीशी गावंढळ आहे. आणि मग तीच भाषा तो उद्या ऍडमिशनला गेल्याच्या नंतर 5-6 दिवस म्हणजे त्याच्यापासून थोडीशी लांब. तर आई त्याला मुलाला शिकवायची, आधी संस्कार शिकवायचे. आता मुलगीची मागाशी आली ना छोट्या आतमध्ये तशी,
उठल्याच्या नंतर बाबा रामराम म्हणायचा. कोण आपल्या घरात जर पाहुणा आला तर त्याला चरणस्पर्श करायचं, त्यांच्या पाया पडायचं. तर हे जे संस्कार होते ते आजी त्या मुलाला शिकवत होती. आणि त्याचे आई बाबा होते ते गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग म्हणजे हे त्यांची जी इंग्लिशमध्ये जे वाक्यप्रयोग होते ते सर्व शिकवत होते. आणि ॲडमिशनचं ज्या दिवशी दिवस आला शाळेमध्ये घेऊन दिले आणि प्रोफेसरनी त्या बाळाला प्रश्न विचारला. इंग्लिशमधले उत्तरं त्यांनी दिली, परंतु त्यांनी सांगितलं बाबा यदा कदाचित तुमच्याकडे जर कोण पाहुणे वगैरे आले तर तुम्ही काय करा. आता तो छोटा बाळक होता, तो उठला जाऊन प्रिन्सिपल त्यांच्या पाया पडला, दर्शन घेतलं आणि म्हटलं रामराम माऊली. तर रामराम म्हटल्याच्या नंतर त्याचे आई वडील थोडेसे टेन्शनमध्ये आले. अरे हे तर आपण शिकवलं नव्हतं, हे कसं काय म्हणजे सांगितलं. तर आजीनी म्हणजे त्याच्यावरती जे संस्कार केले होते त्या संस्कारातून प्रिन्सिपलने सांगितले एवढे मी सकाळी सर्वांचे म्हणजे मी चाचपणी केली सर्वांचं म्हणजे ॲडमिशनला म्हणजे एकाचे हे बघितलं, पण रामराम हा शब्द कुणी दिला नाही. तुमच्या मुलाचं ॲडमिशन विनामूल्य झालेलं आहे. म्हणजे आजीच्या एका संस्कारामुळे त्या मुलावरती जे संस्कार झाले ते आजीचे संस्कार होते. आणि तो मुलगा म्हणजे तिचा मुलगा नातू नाही, त्या आईचा मुलगा घरी आला, आईच्या पाया पडला आणि आईला म्हटलं आई मी तुला रागाने काही बोलत असेल तर तू मला माफ कर. तरी अवधान एकले दिले मग सर्व सुखाची पात्र होईल. म्हणजे काही काही शब्द असतात ना, आपले पूर्वज असतील, आपले मित्रमंडळ असतील, आपले सगळे सगळे असतील, जर आपल्याला सांगत असतील तर आपण ते एकाग्रतेने जर ऐकलं तर आपला जीवनक्रम आहे तो पुढे चालल्याशिवाय राहणार नाही. आज योगाने माऊलींचं तर आपण ज्ञानेश्वरीमधून या ओळीमधून आपण पुढे जात आहोत, परंतु छत्रपती शिवरायांचा आजचा जो मुख्य दिवस आहे तर 11:15 झालेले आहेत आणि मला वाटतं पुढे आता 10-15 मिनिटं आहेत. किती वाजेपर्यंत करायचं आणि पुढे तुमचं नाही ठीक आहे. आपल्याला काय म्हणजे बोलायला गेलं तर आपण म्हणजे पुढे बोलू शकतो म्हणजे, परंतु मला पण डोंबिवलीला जायचं आहे, तुम्हाला काही कार्यक्रमाचं आयोजन आहे. आजचा दिवस आपल्या जीवनामध्ये आलेला आहे, आपण त्याच्यावरती पण थोडासा एक बोलण्याचा प्रयत्न करू आपण. कारण शिवराज्याभिषेक हे काय सहजासहजी घडलेलं नाही. तर शिवरायांसाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी त्याग केलेला आहे, त्या देशभक्तांवरती शिवभक्तांवरती बोलणं ही आजच्या दिवशी क्रमप्राप्त होईल. म्हणून कुतुबशाह जेव्हा प्रतापगड घेतला, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, पोर्तुगाल, फ्रेंच, डच असे आरमार आपल्या देशावरती स्वारी करत असताना जेव्हा प्रतापगड घेतला तेव्हा दहशत झाली की शिवराय महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त राजा ज्यांची चपराक सर्व राजांना पडली आणि कुतुबशाने ठरवलं की आपण शिवरायांना भेटायचं. शिवराय भेटण्यासाठी गेले आपल्या सैनिकांसह. कुतुबशाहीने शिवरायांची भेट झाली. कुतुबशाह आणि शिवरायांची भेट झाल्याच्या नंतर शिवराय त्यांची युद्धनीती सर्व आरमार सैनिक त्यांची पाहणी करत होते. पाहणी करत असताना कुतुबशाहने शिवरायांना विचारलं, शिवराय तुमच्याकडे एवढे हत्ती आहेत का, एवढे घोडे आहेत का? शिवराय म्हटले माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे पायदळ आहे, परंतु हत्ती माझ्या सैन्यामध्ये नाहीच आहे. घोडे आहेत पण हत्तीसारखी माणसं आहेत माझ्याकडे जी हत्तीशी झुंज देऊ शकतात, अशी माणसं माझ्याकडे आहेत. तर ते म्हटले जर तुम्ही असं बोलत असाल तर आपण प्रात्यक्षिक पाहूया का? त्यांना म्हटलं शिवराय बडाया मारतात का काय? जो राजा प्रत्यक्ष युद्धनीतीवरती प्रत्यक्ष जायचा. आणि त्यावेळेस कुतुबशाहने विचारलं, शिवराय म्हटले उभा असणाऱ्या सैनिकांमध्ये
तुम्ही कोणालाही टच करा, तो सैनिक हत्तीशी लढेल. तो तर काय बोलताय. आणि त्यांनी मद्दमस्त झालेला जो हत्ती होता तो रणांगणामध्ये सोडला. सांगितलं ह्यापैकी कुणालाही 10 जणांपैकी कोणाला ह्या हात लावा. आणि तिथे शिवरायांनी सांगितल्याच्या नंतर त्यांनी शिवा काय नाव आहे त्यांचं? नाव विसरलो मी आता. येसाजी कंक. येसाजी कंक हे म्हणजे बॉडी नव्हे आणि असे हडकुले होते थोडेसे पण चपळ एकदम. येसाजी कंकांना हात लावला. हात लावल्याच्या नंतर येसाजी कंक शिवरायांकडे पाहिलं, शिवरायांचं दर्शन घेतलं आणि रणांगणामध्ये उतरले. हत्ती समोर आला आणि त्या हत्तीला इंजेक्शन दिलेलं होतं म्हणजे, आणि त्यामुळे तो हत्ती अंगावरती आल्याच्या नंतर त्या हत्तीला असं चकवलं इकडून तिकडे तिकडून इकडे. पहिला म्हणजे त्याला 10-12 वेळा म्हणजे उड्या मारून त्याला थकवलं. पहिलं डायरेक्ट हत्तीच्या अंगावरती गेले नाही. हत्ती चालत यायचा, हे उडी मारून बाजूला व्हायचे, हत्ती चालत यायचा उडी मारून म्हणजे बाजूला व्हायचे. आणि त्यावेळेस तो हत्ती अंगावरती आल्याच्या नंतर येसाजी कंकांनी एका तलवारीने त्याची सोंड तोडली. आणि ती तोडल्याच्या नंतर कुतुबशाह एवढा खुश झाला की त्याने सांगितलं की शिवरायांचे सैनिक जे आहेत ते युद्धनीतीमध्ये का पारंगत आहेत. जिवंत उदाहरण म्हणजे येसाजी कंक. देव देशान धर्मापायी, देव देशान धर्मापायी, सांगे सते हाती, गुलामी चरणाया मला मध्ये मध्ये प्रमाणे घ्यायचं असलं तर घेऊ शकता, नाही तर मी माझ्या लक्षात नाही. मी आपलं नेहमीचं प्रवचन आहे त्या ओघाने चाललेलं आहे. कारण संगीत प्रवचन मध्ये 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 जर प्रमाण आली तरच म्हणजे संगीत प्रवचनाला थोडीशी लय लागेल. तर येसाजी कंक यांनी प्रात्यक्षिक दाखवलं की एका एका सैनिकामध्ये हत्तीचं बळ होतं. हा शिवरायांचा शब्द करून दाखवला. घना घनाने मूर्ती भंगल्या, तुळजा पंढरपुरी आणि वाघ नकाने खाल वाडीला प्रतापती जुगावले. हा 32 जाताचा बोकड खान जेव्हा महाराष्ट्रावरती चालून आला त्यावेळेस पहिलं तुळजापूर मूर्ती फोडली, पंढरपुरामध्ये पुंडलिक रायाची मूर्ती तोडली आणि पांडुरंगाची मूर्ती तोडायला हा खान जाणार होता. तेवढ्यामध्ये अपशकुन झाला. ती मूर्ती आपल्या भक्तांनी बाजूला केली आणि तिथे अपशकुन झाल्याच्या नंतर तो बाजूला गेला. तो प्रतापगड आणि त्या प्रतापगडावरती हा 32 जाताचा बोकड कसा आणायचा ही महाराजांनी योजना जी केली ती एका दिवसामध्ये नाही. त्या योजनेसाठी 1 वर्ष घालवलं आणि कमीत कमी 10-12 बैठक्या म्हणजे झाल्यात. आता आपल्याला वाटतं आपणच बैठक्या घेतोय, परंतु त्यावेळेस महाराजांनी खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी कसा आणायचा, त्याच्याशी गनिमी काव्यानी कसा लढायचा आणि या खानाला कसा फाडायचा. आणि कदाचित मी या खानाच्या तावडीमध्ये घावलोच समजा तर प्रति शिवाजी ही शिवरायाने तयार करून ठेवलेले होते. आणि या खानाशी त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी सामोरे जाताना एक योजना आखली गेली. आणि ती योजना अशी आखली गेली की खानाला सामोरे जाताना शामियाना बनवला होता.
आणि तो शामियाना बघूनच सर्व जे तिथले आरमार होते त्यांचे सैनिक होते, स्वतः खान म्हटलं की आमच्या दरबारामध्ये एवढं सुवर्ण तख्त नाही आहे आणि महाराजांनी या शामियान्यामध्ये टाकून, कारण खानाची नजर जी होती ती एका बाजूला न्यायची होती आणि खानाला शिवरायांचं महात्म्य काय आहे हे दाखवायचं होतं त्या शामियान्यामध्ये. खान आल्याच्या नंतर त्या बैठकीमध्ये असं नियोजन ठरलं की 10 सैनिक त्यांचे 10 सैनिक आपले. तिथेही थोडीशी युद्धनीती आखली गेली. 10 सैनिक त्यांचे असल्यामुळे 2-2 सैनिक ठेवले. त्यांचा सय्यद बंडा, आपला जिवामा आणि रावजी कावजी. त्यावेळेस तानाजी मालुसरे थोडेसे नाराज झाले. म्हटले महाराज मी नेहमी तुमच्या संगाती असतो आणि मुख्य टायमाला मला तुम्ही बाजूला केला, मी तुमच्या संगाती राहणार. त्यावेळी शिवरायांनी सांगितलं नाही. आपल्या युद्धनीतीमध्ये काय ठरलंय, तू माझा जरी सवंगडी असला तरी आज तू माझ्या संगाती नकोस. राग होता का? प्रेम होतं. कारण त्यांनी सांगितलं यदा कदाचित शिवरायांचा काय झाला तरी माझा दुसरा तानाजी शिवाजी म्हणून उभा राहणार, म्हणून तानाजीला बदललं. रावजी कावजी होते आणि जिवामाट. ठरलं युद्धनीतीमध्ये खान पडला. खान पडल्याच्या नंतर नौबत झाल्याने शिवरायांनी सांगितलं खान पडल्याच्या नंतर लगेचच प्रतापगड गाठायचा, कोणीही थांबायचं नाही. सर्व सैनिक निघाले. निघाल्याच्या नंतर शिवरायांनी पाठीमागे असं वळून पाहिलं तर रावजी कावजी दिसले नाही. रावजी कावजी पाठीमागेच थांबले. तेवढ्यामध्ये खानाने काय केलं, स्वतःचा जो फुटला होता तो आतमध्ये टाकला. खानाची बॉडी आपल्याला सर्वांना माहिती आहे. स्वतःचा फुटला आतमध्ये टाकला असता, वरती हात ठेवला आणि दगा 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 करत तो बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर बोयांनी काय केलं, तो पालखीमध्ये बसला आणि सर्व बोई ते पालखी घेऊन असे निघाले. निघत असताना रावजी कावजीने पाहिलं, यदा कदाचित हा जर इथून सुटला तर पुढे हा जिवंतही होऊ शकतो. म्हणून रावजी कावजी गेले, पहिले भोयांचे पाय तोडले सर्वांचे आणि नंतर खानाचा मुंडका छाटून असा हातामध्ये धरला आणि प्रतापगडावरती असे चढत असताना महाराजांनी पाठीमागे पाहिलं. म्हटले रावजी, ते म्हटले खानाचा मुंडका. बोलले हे आपल्या नियोजनामध्ये होतं का? नव्हतं महाराज. मग हा फाजीलपणा का केला? तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईल. जे माझ्या नियोजन मध्ये असतं तेच आपण करायचं. ते म्हटले की महाराज माझ्यावरती नाराज झाले. नंतर शिवरायांनी सांगितलं खानाला कसा मारायचा होता ह्याचं नियोजन तर झाला. वाघनख झाली, बिचवा झाला, कट्यार झाली. परंतु मलाही माहिती होतं की यदा कदाचित माझ्यावरती जर काय हल्ला झाला आणि माझं जर बरं वाईट जर काय झालं तर मी त्याच्या अगोदरच वाघनखांना विष लावून ठेवला होता. तो खान तर मरणारच होता, पण हा फाजीलपणा तुला का केलास तू? त्यावेळेस रावजी कावजी विचारात पडले थोडेसे की महाराज माझ्यावरती का भडकले? महाराजांनी सांगितलं जसा माझा ताना गेला, बाजी गेला, तसा मला तुला गमवायचा नव्हता. यदा कदाचित तू परत गेला आणि तुझ्यावरती जर हल्ला झाला असता आणि रावजी जर गेला असता तर माझ्या स्वराज्याचा एक सैनिक गेला असता. म्हणजे एवढे मोठे विचार होते. तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाची पात्र होईल. हा घ्या ना, जायचं मला. हा महाराजांना गावी जायचं. मगाशी जेवताना ते बोलले मला गावी जायचं होतं, तरी पण इथे वेळ काढून ते आलेले आहेत. त्यांचंही शतशः ऋणी. कारण महाराजांचं डोंबिवली जेव्हा कीर्तन होतं, मी त्या कीर्तनाला त्यांच्या गेलो होतो. धन्यवाद महाराज. चला आता 11 वाजलेले आहे. ओघाने आपण प्रवचनच्या समारोपाकडे आपण येत आहोत. आता माऊलींनी ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ लिहिला आपल्याला सर्वांना माहिती. ही भावार्थ दीपिका आहे आणि ही भावार्थ दीपिका भगवद्गीतेवरती जी टीका त्यांनी केली. दीपिका आपल्याला सर्वांना जी दिलेली आहे ती कशासाठी दिलेली आहे? या दीपिकेवरती हात ठेवून बघा
तुम्हाला कधीही कोर्टामध्ये या भगवद्गीतेवरती हात ठेवण्याची पाळी येणार नाही. तिला ह्याने हात लाव, समजलं ना काय ते? मुलांना समजलं का? हिला हात लावण्याचा फक्त प्रयत्न करा, तुम्हाला कोर्टामध्ये कधीच हिच्यावरती हात ठेवण्याची वेळ येणार नाही. कारण आतापासूनच जर हात लावला तर कोर्टात जाण्याचा संबंध येणार नाही. नाही तर कोर्ट शपथ, ती शपथ घ्यायला आपण कधी जायचं नाही. आपले संस्कार हे आहे, घरी अवधान ऐकले दिले मग सर्व सुखाची पात्र होते. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? नामदेवरायांनी सांगितले, ज्ञानराजा माझी इंद्राची मौली ज्याने निगमवली प्रगट केली. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ जन. ज्ञानदेवी एकतरी होवी अनुभवावी. कुणी सांगते धर्मग्रंथ सर्व पाठ पाहिजे? आज आपण शाळेमध्ये जाताना राष्ट्रगीत आता म्हणा सांगायचं, बऱ्याचशा जणांना येणार राष्ट्रगीत जर विचारलं तर नाही येणार. काय प्रतिज्ञा असेल, हरिपाठ असेल, पण एक ओवी माऊलीने सांगितलं, एक ओवी जरी तुम्ही म्हणजे लक्षामध्ये ठेवलं आणि तिचं अनुकरण जर केलं तरी तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आता ज्ञानेश्वरीमध्ये येतं कधी कधी भुंगा कमळामध्ये अडकला आणि तो त्याच्यामध्ये मदरत, पण आपण भुंगा अडकला हे बघतच नाही ना कधी. आपण तलावाच्या काठी कधी गेलोय का? आपण पुस्तकी ज्ञान आहे आपलं सर्व, पण कृतीमध्ये जे ज्ञान असेल तेच समाजाच्या उपयोगाचं असतं. बऱ्याचशा जणांनी सांगितलंय, बरेचसे जण म्हणतात मला पोहायला येतं. 3 इंजिनियर असतात ते म्हटलं मला पोहायला येते, मला पोहायला येते. तर नावाडी सांगतो रे बाबा भंकस नको करू, भंकस नको. ते बोलते आम्ही पुस्तकामध्ये वाचलंय कसं पोहतात ते. आता त्या नावाड्याने काय केलं, ती नाव थोडीशी हलवली आणि ह्या तिघांना उड्या मारायला लावल्या आणि त्याने सांगितलं आता तुम्हाला पुस्तकी ज्ञान येतं होतं, पोहता येतं, आता तुम्ही पोहा. नाही, पुस्तकातलं ज्ञान महत्वाचं नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान एकत्रित होवी अनुभव, आणि त्या ओवीचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाही. आजची आपली प्रवचन रूपी सेवा भोगाने या ठिकाणी समारोपाकडे आहे. तरी अवधान ऐकले तिथे मग सर्व स्वराशी पावलो. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका पुंडली. ज्ञानोबा माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. Thank you.
महाराज की